मुंबई में एक ट्रस्ट से जुड़े विवाद पर विधायक सदा सरवणकर ने ट्रस्टियों के पत्र को लेकर प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि उन्होंने अभी पूरा पत्र नहीं पढ़ा है, लेकिन उसमें कुछ बातें आधी सच्चाई पर आधारित है। उन्होंने स्पष्ट किया है कि पूरे मामले पर सभी पक्षों से चर्चा की जाएगी और तथ्यों के आधार पर आगे का निर्णय लिया जाएगा। सदा सरवणकर ने कहा कि यदि ट्रस्टियों ने पत्र लिखा है तो उसके अच्छे और बुरे दोनों पहलुओं को देखा जाएगा। उन्होंने कहा कि पत्र में जिन कमियों और तथ्यों का उल्लेख किया गया है उनकी जांच जरूरी है। साथ ही उन्होंने कहा कि ट्रस्ट की आय बढ़ने से जुड़े पूरे मामले की रिपोर्ट सामने आनी चाहिए ताकि सभी तथ्यों की निष्पक्ष जांच हो सके। उन्होंने भरोसा दिलाया कि सभी संबंधित पक्षों से बातचीत के बाद ही आगे की कार्रवाई की जाएगी। नासामध्ये जवळपास 18 कोटी वर्षाला चोरी होत आहेत। काही आपले काही विश्वस्त आहेत त्यांनी देखील उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना पत्र लिहिलंय आणि हा प्रकार आम्ही रोखलाय अशा प्रकारच्या पत्रामध्ये उल्लेख आहे। त्यांनी भर सभेमध्ये पत्र वाचून दाखवलेलं आहे। म्हणजे असा संशय आला म्हणून ट्रस्टीने समजा पत्र लिहिलं, हे चांगलं केलं का वाईट? काय त्याचं उत्तर का तुम्ही? हे काम चांगलं केलं का वाईट? जे काही लो पोल्स आहेत ते थांबवण्याचं काम केलं, हे चांगलं केलं का वाईट केलं? आता उत्पन्न ते 90 लाखांपर्यंत गेलंय। ह्याचं कारण असं काय, जे जे काही लो पोल्स होते, जे आम्हाला समजत होते ते बंद केले, त्यामुळे उत्पन्न वाढलंय। हे चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार का टीका करणार? त्यांचं म्हणणं आहे की वरचे काही वरिष्ठ याच्यामध्ये सामील आहेत, याला आळा बसावा म्हणून यांनी पत्र लिहिलं असं पत्र बरोबर आहे ना, म्हणजे त्यांनी दिलं, मी अजून पत्र वाचलं नाही ते, मी आत्ताच बाहेरून आलो, मला कळलं म्हणून मी इथे आलोय। पण आपल्या सगळ्यांशी बोलू आम्ही, वरती पवनजी वगैरे आहेत, आम्ही बोलू तुमच्याशी, आत्ता आत्ता लगेच बोलू, लगेच। पण म्हणजे एक 10 मिनिटात त्यांना जाऊन भेटतो आणि तुम्हाला। पण तुम्हाला असं वाटतं का ही टीका नसून खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक करायला हवं होतं? कारण एकंदर या लेखन बघा, त्याच्यामध्ये अर्ध सत्य आहे, जे काही पत्र आहे त्याच्यामध्ये। आणि ते असं आहे की आम्ही कशाची चौकशी करा म्हणून सांगतोय, किंवा ज्या ट्रस्टीने पत्र दिलंय की आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे उत्पन्न वाढलं। मग वाढलेल्या उत्पन्नाच्या पूर्वीचं जे उत्पन्न होतं त्याचा ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे, त्याची चौकशी झालीच पाहिजे। ही कोण करणार? हे वरिष्ठ करणार, किंवा आपलं जे शासनाकडनं त्याची चौकशी केली पाहिजे, अशा प्रकारची त्यांची इच्छा होती। आम्ही बोलवू तुम्हाला वरती।